गडचिरोली बदलतोय, नक्षलवादाचा शेवट जवळ की अजूनही धोका कायम. मित्रांनो, एक काळ असा होता की गडचिरोलीचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच चित्र यायचं. घनदाट जंगल, नक्षलवादी, गोळीबार, पोलीस ऑपरेशन आणि भीती. पण आज त्याच गडचिरोली बद्दल वेगळी चर्चा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण येत आहेत, नवीन रस्ते बनत आहेत, उद्योग येण्याची चर्चा आहे आणि अनेक जण म्हणत आहेत गडचिरोली आता बदलतोय. पण खरोखरच मित्र इतकं बदलत आहे का, की अजूनही काही कठीण प्रश्न अनुत्तरित आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत गडचिरोलीचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातील मोठा बदल. गडचिरोली म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्राच्या पूर्वेकडील गडचिरोली जिल्हा, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असलेला, घनदाट जंगलांनी व्यापलेला, आदिवासी बहुल भाग. गेले अनेक दशकांपासून हा भाग नक्षलवादासाठी ओळखला जातो. अनेक गावांमध्ये सरकारपेक्षा नक्षलवाद्यांचाच प्रभाव जास्त असल्याचं सांगितलं जायचं. रस्ते नव्हते, आरोग्य सुविधा कमी होत्या, शिक्षणाची परिस्थिती कठीण होती आणि याच परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवादी संघटनांनी येथे आपलं जाळं मजबूत केलं. नक्षलवादाचा इतिहास. 1970 आणि 80च्या दशकात सुरू झालेला नक्षल चळवळ हळूहळू गडचिरोलीच्या जंगलात पसरला. स्थानिक आदिवासींच्या समस्या, जमिनीचे प्रश्न, रोजगाराचा अभाव, सरकारी यंत्रणेपासून आलेलं अंतर, या सगळ्या मुद्द्यांवर नक्षलवादी लोकांना आकर्षित करत होते. पण पुढे ही चळवळ हिंसक झाली. अनेक पोलीस जवान, सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिक या संघर्षात बळी पडले. गडचिरोली देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी एक बनला. आता काय बदलतंय? मागील काही वर्षात परिस्थितीत मोठा बदल दिसून येत आहे. राज्य पोलीस दल, C60 कमांडो, केंद्रीय सुरक्षा दल यांनी सातत्याने ऑपरेशन राबवले. अनेक मोठे नक्षली नेते मारले गेले. अनेकांनी शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण केले. गेल्या काही वर्षात शेकडो नक्षलवाद्यांनी सरकारसमोर शरणागती पत्करली. सरकारच्या पुनर्वसन योजनेमुळे अनेक माजी नक्षलवादी आता सामान्य जीवन जगत. शरणागती का वाढते? हा सर्वात महत्वाचा प्रश्न. नक्षलवादी शरण का येत आहे? कारण पहिलं, जंगलातील त्यांची ताकद कमी झालेली आहे. दुसरं, नवीन भरती कमी होत आहे. तिसरं, मोबाईल नेटवर्क, रस्ते आणि इंटरनेटमुळे गावं आता देशाशी जोडले जात आहेत. चौथं, तरुण पिढी बंदुकींपेक्षा शिक्षण आणि नोकरीकडे वळताना दिसत आहे. अनेक माजी नक्षलवाद्यांनी मुलाखतींमध्ये सांगितलं की जंगलामधील जीवन कठीण होतं आणि भविष्यही काही निश्चित नव्हतं. गडचिरोलीमध्ये विकासाची नवीन चर्चा सुरू झाली. आज गडचिरोली फक्त नक्षलवादासाठी चर्चेत नाही. मोठे खाण प्रकल्प, स्टील उद्योग, खनिज संपत्ती, रस्ते, रेल्वे प्रकल्प यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. गडचिरोलीमध्ये लोकखनिज आणि इतर नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे रोजगार निर्माण होतो, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते आणि जिल्हा विकासाच्या मुख्य प्रभाव होतो. पण स्थानिक लोकांची चिंता काय? मात्र इथे दुसरी बाजूही आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक संघटना प्रश्न विचारतात, जर उद्योग आले तर जमिनी कोणाच्या जाणार? जंगलाचं काय आणि आदिवासी संस्कृतीचं काय? पर्यावरणाच्या समस्येचं काय? काही लोकांना भीती आहे की विकासाच्या नावाखाली स्थानिक लोकांवर अन्याय होऊ नये. म्हणून विकासासोबत पारदर्शकता आणि न्याय आवश्यक असल्याचं अनेकांचं मत आहे. सोशल मीडियावर सध्या दोन प्रकारची मतं दिसतात. पहिला गट म्हणतो गडचिरोली अखेर बदलतोय, नक्षलवाद संपत आहे, हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे. तर दुसरा गट म्हणतो फक्त सुरक्षा कारवाई पुरेशी नाही, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर अधिक भर दिला गेला. लोकांच्या जीवनात खरा बदल झाला तरच नक्षलवाद कायमचा संपेल. गडचिरोलीचे तरुण काय म्हणतात? आज अनेक तरुण स्पर्धा परीक्षा देत आहेत. काही पोलीस दलात भरती होत आहेत, काही इंजिनिअरिंग आणि उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक गावांमध्ये इंटरनेट आणि मोबाईलमुळे जगाशी संपर्क वाढला. हा बदल छोटा वाटू शकतो, पण भविष्यातील गडचिरोली घडवणारा हा सर्वात मोठा बदलही असू शकतो. एकेकाळी ज्या ठिकाणी बंदुकीचा आवाज ऐकू यायचा
तिथे आज शाळेची घंटा वाजत आहे. जिथे भीती वाटत होती तिथे आता आशा दिसते. पण संघर्ष अजूनही पूर्ण संपलेला नाही. कारण नक्षलवादाचा शेवट फक्त बंदुकीने होत नाही, तो शिक्षणाने होतो, रोजगाराने होतो आणि न्यायाने होतो. मित्रांनो, तुमच्यामध्ये गडचिरोलीचा खरा विकास कशात आहे? मोठे उद्योग, नवीन रस्ते की स्थानिक आदिवासींचे जीवनमान सुधारण्यात? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयांवर सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.